नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर उद्या आहे 28 फेब्रुवारी आणि आपल्याला 20 मार्च स्वामी प्रकट दिनापर्यंत 21 दिवसाची सेवा करायची आहे. ती 28 तारखेपासूनच सुरुवात करायची आहे. आपल्याला संकल्पयुक्त करायचे आहे आणि कोणाला जर अशीच करायचं असेल तर तसेही करू शकता. आता बघा, 21 दिवसांची सेवा आहे. तर 21 दिवसांच्या सेवेमध्ये मुख्यतः सेवा असते ती स्वामीचरित्र सारामृताचे 21 पाठ करणे. 21 पाठ, रोज एक पाठ करायचा. आणि जर कोणाला काही अडचण असेल तर एका दिवसात 2 पाठ पण केले तरी चालतात. पण आता 21 पाठ करायचे रोज 21 दिवस. जर कोणाला वेळ नसेल, घाई गडबड असेल, कारण 21 दिवस काही माणूस जॉब वगैरे असला तर बाहेर जाणे, जॉब करणे, घरचं काम, कार्यक्रम सर्व होतं. तर कोणी मग तारक मंत्राचं पठण, रोज 11 माळी जप अशा सेवा करू शकतात. रोज 11 वेळेस तारक मंत्राचं पठण ही एक सेवा संकल्पयुक्त करू शकता, किंवा रोज 11 माळी जप ही पण सेवा करू शकता. पण असं आपल्याला कोणतीच सेवा जमत नसेल, म्हणजे ठीक आहे की रोजच घाई असते, कोणती सेवा करणे शक्य नाही, तर अशा वेळेस आपल्याला मी या व्हिडिओमध्ये एक सेवा सांगणार आहे. ती एकदम 5 मिनिटात होणारी सेवा आहे. एकदम सोपी आहे आणि तेवढीच प्रभावी पण आहे, पण एकदम वेळ कमी लागणार आहे. आणि ती पण तुम्ही सेवा 21 दिवस करू शकता. रोज 5 मिनटंच जाणार आहेत. सकाळी घाईच्या वेळेमध्ये पण करू शकता. आपल्याला मंत्र बोलायचा आहे स्वामी समर्थांना. त्या मंत्राचं पठण करायचं आहे 21 दिवस, रोज 21 वेळा दिवसभरात. म्हणजे पहिल्या दिवशी रोज 21 वेळा, दुसऱ्या दिवशी 21 वेळा, असं त्या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. आता 5 मिनिटातच होणारी सेवा आहे, पण तेवढीच प्रभावी आहे. तुमची कोणतीही अडचण जरी असेल तर तुम्ही ही सेवा पण संकल्पयुक्त सेवा करू शकता. संकल्प कसा सोडायचा ते आपल्याला माहीतच आहे. नसेल तरी पण आपण सांगते मी की हातात पाणी घेऊन आपल्याला हळदी कुंकू अक्षता त्यामध्ये टाकून आपल्याला देवासमोर आपलं नाव बोलायचं आहे, गोत्र बोलायचं आहे, आणि मग ते आपली इच्छा बोलायची आहे. आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण कोणती सेवा करणार आहोत ती बोलायची आहे स्वामींसमोर. आणि मग ते पाणी आपल्याला ताटामध्ये सोडून त्या दिवसापासून सेवेला सुरुवात करायची आहे. मग आणि संकल्प फक्त पहिल्या दिवशीच करायचा असतो, रोज रोज करायचा नसतो. आणि मग पहिल्यांदा स्वामी स्तवन पहिल्या दिवशी फक्त पठण करायचं आहे, आणि मग नंतर आपण जी कोणती सेवा करणार असाल ती करायची आहे. आता स्वामी स्तवन कोणतीही सेवा असली तर ते पहिल्या दिवशी पठण करायचंच आहे. आपण आता 21 दिवसाची करू किंवा 11 दिवसाची करू तर रोज करायची गरज नाही, पण सुरुवातीच्या दिवशी आपल्याला स्वामी स्तवन ते करायलाच पाहिजे. स्वामींची सेवा कोणतीही करू शकता. तुम्हाला जी मनापासून करावीशी वाटती, कोणतंही दडपण, मनात घाई गडबड न करता जी सेवा करावीशी वाटती ती सेवा निवडा तुम्ही, आणि ती उद्यापासून करायला चालू करा. 21 दिवस करायचे आहे. त्यामुळे पहिला दिवस झाला उत्साहात आणि दुसऱ्या दिवशी धावपळ, कंटाळा आला असं व्हायला नको. त्यामुळे सेवा निवडतानाच अशी निवडा की जी तुम्हाला शक्य होईल करण्यासाठी. आता स्वामी चरित्र सारामृताची सेवा तर एकदम एकदम प्रभावी उच्च कोटीची सेवा आहे, पण ती सेवा सर्वांना करणे शक्य होईल का? कारण की स्वामीचरित्र सारामृत पठण करण्यासाठी 1 ते सव्वा तासाचा वेळ रोज लागणार आहे आपल्याला. आणि आपलं कसं असतं, एखाद्या दिवशी वेळ असतो पण एखाद्या दिवशी एक्स्ट्रा कामं असतात, कुठे बाहेर जायचं असतं, कोणाचा कार्यक्रम आहे, जवळच्या नातेवाईकांकडे कार्यक्रम आहे, तर तिथे तर जावंच लागणार आहे. त्यामुळे तुम्ही या मंत्राची सेवा केली तर ती पण तेवढीच प्रभावी आहे. तुमची कोणतीही इच्छा असेल, एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला मनात इच्छा धरून संकल्प करून जर सेवा करायची असेल तर ही जरी तुम्ही ह्या मंत्राची सेवा जरी 21 दिवस केली तरी ती पण तेवढीच प्रभावी आहे. सेवा कोणती असली तर ती मनापासून केलेली प्रभावी असते. तर रोज सकाळी तुम्हाला फक्त 5 मिनटं लागतील हे मंत्राचं पठण करायला. रोज 21 वेळा पठण करायचं आहे. मग तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी पण करू शकता. जसा वेळ मिळेल तसं, पण एक टायमिंग ठरवून केले तर खूप चांगले होईल. तर तो मंत्र आहे ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र आपल्याला रोज 21 वेळेस बोलायचं आहे. असं संकल्प करून पण तुम्ही करू शकता. 21 दिवस करायचे स्वामी प्रकट दिनापर्यंत. म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी, मोठी जरी नाही जमली तरी छोटी जरी थोड्या वेळाची जरी सेवा केली तरी ती पण देवापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे तुम्ही अवश्य ही करू शकता सेवा. कारण तुम्हाला जर वेळ नसेल आणि काही करण्याची इच्छा असेल तर ही सेवा केली तरी उत्तम आहे. तर आता आपण या मंत्राचं 21 वेळेस पुढं पठण करूया. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. 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 ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः.
ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. तर अशा प्रकारे आपल्याला या मंत्राचं पठण करायचं आहे. घाईघाई करायचं नाही आहे, शांततेत पठण करायचं आहे. आपल्यात म्हणजे स्पष्ट उच्चार झाला पाहिजे आणि आपल्याला तो उच्चार समजला पाहिजे, कानाला स्पष्ट ऐकायला आला पाहिजे. या प्रकारे आपल्याला रोज 21 वेळेस पठण करायचं आहे. रोज 21 वेळेस 21 दिवस असं या मंत्राचं पठण करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.